मुलांनाच आता वडिलांच्या तिजोरीतून 3 कोटींचे हिरे लंपास केलेत। 27 वर्षीय निर्मम जोगाणीला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या। मुंबईच्या पंचरत्न बिल्डिंग ऑपेरा हाऊस मधली ही घटना। तिजोरीच्या चावीचा छापा साबणावर मारून एक बनावट चावी त्यानं बनवली आणि या बनावट चावीनं 3 कोटींचे हिरे आणि 5 लाखांची रोकड या मुलानं सध्या लंपास केली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण सध्या बघू शकतो 3 कोटींचे हिरे आता लंपास केलेले आहेत। मुलानंच आता ही चोरी केल्याचं उघडकीस आलंय। नक्कीच गौरी, आपण चित्रपटामध्ये पाहतो त्याच पद्धतीने अत्यंत शिताफीने ही चोरी केल्याचं प्रकरण आहे ते आता उघडकीस आलेलं आहे। ऑपेरा हाऊस मधील ही संपूर्णपणे घटना आहे। आपल्याच घरामध्ये असलेल्या हिरे जडीत हे पाहून 27 वर्षीय मुलाला आहे तो याचा मोह आहे तो आवरला नाही आणि त्याने आपल्या घरातीलच जवळपास 3 कोटी रुपयांचे हिरे आहेत ते लंपास केलेले आहेत। या ठिकाणी त्याचे वडील हे हिऱ्यांचे व्यापारी होते आणि त्यांच्याच कार्यालयातील तिजोरीमध्ये कोट्यावधींच्या रुपयांची मालमत्ता पाहून पोरालाच त्यांच्या घरच्या तिजोरीवरती हात मारण्याचा कट आहे तो रचला। याच्यामध्ये 3 कोटीचे हिरे आहेत ते चोरीला गेलेले होते। 20 तारखेच्या रात्री ही संपूर्णपणे बनावट चावी बनवून त्याने हिरे आहेत ते लंपास केलेले होते। त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी आता 27 वर्षीय निर्गम जोगाणीला अटक आहे ती करण्यात आलेली आहे। डीबी मार्ग पोलिसांनी हा संपूर्णपणे जो प्रकार आहे तो उघडकीस आणलेला आहे। गौरी, नक्कीच निखिल, पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।